नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहे. तर निफ्टीचा ॲनालिसिस करण्यासाठी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. काय म्हणतो? एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, आपण तर ऑलरेडी हा रेजिस्टन्स म्हणून ड्रॉ केला, हा सपोर्ट म्हणून ड्रॉ केला आहे. ठीक आहे. प्रश्न असा आहे की मार्केट हिथून क्रॅश म्हणजे हिथून का डाऊन आलं, हिथून का डाऊन एवढं आलं, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्याला द्यायचं आहे. किंवा आज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. जर तुम्हाला नाही जमलं तर मी काय करेल, उद्याच्याला एक्सप्लेन करेलच. हे का डाऊन आलं हे उद्याच्याला मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तुम्हाला जर जमते का प्रयत्न करा. ओके, आता बघा, उद्यासाठी आपण ॲनालिसिस करतोय की उद्याच्याला मार्केटमध्ये होईल काय, त्या उद्याच्या मार्केटमध्ये होईल काय. आपल्याला आज तर मार्केट पूर्ण ह्या झोनमध्ये साईडवे पाहायला मिळतं, हे आपण एक्सप्लेन केलं. आणि इथून जेव्हा मार्केटनं ब्रेकडाऊन केलं तेव्हा मार्केटनं प्रिव्हियस जो सपोर्ट आहे ना, त्याला रिस्पेक्ट दिलाय. रिस्पेक्ट देऊन मार्केटनं इथं आत आलेलं आहे. आपण काल सांगितलेलं, जर मला समजा ह्या सपोर्टच्या खाली कुठं ट्रेड करता येत असेल, ह्या सपोर्टच्या खाली कुठं जर मार्केट ट्रेड करताना दिसेल तर मी डाऊन साईडला जाईल. काय म्हणलेलं? डाऊन साईडला जाईल. प्लस कंडिशन अशी होती की मार्केटमध्ये जर डाऊन साईडला जात असेल तर मी डाऊन साईडची एंट्री घेईल, प्लस मी ट्रेलिंग करेल. काय म्हणतो ते? ट्रेलिंग करेल. ट्रेलिंग केल्यानंतर मला थोडासा प्रॉफिट म्हणजे मला 1:1 प्रॉफिट मिळून मी एक्झिट झालोय. म्हणजे ह्याचा अर्थ काय असं सांगतो. आता बघा, आता समजा इथून हे मार्केट ब्रेकआउट झालंय, इथून नंतर वर गेला. आता माझा हा ट्रेलिंग पॉईंट झाला. कसा? कारण की इथं मार्केट आलं, हा माझा ट्रेलिंग पॉईंट. ठीक आहे, हा माझा ट्रेलिंग पॉईंट असणार. ट्रेलिंग. आणि हा माझा इकडं आता ही एस एल पहिला असणार. मी एस एल शिफ्ट करून हा ट्रेलिंगवर नेणार. इथून मार्केट वर गेलं, इथून जर मार्केट वर गेलं तर मला प्रॉफिट होणारच आहे. पण जर मार्केट इथून नंतर माझा हे ट्रेलिंग एस एल हिट करत असेल तर मी एक्झिट करणार. काय म्हणतो? एक्झिट करणार. आणि ह्यामध्ये मला 1:1 मिळून आपण एक्झिट झालेलो आहे. ठीक आहे. आता उद्यासाठी ॲनालिसिस करताना बघा की जर समजा मार्केट समजा आपल्याला दिसते इथे एक रेंज इथे वरच्या साईडनं, बघा ह्या वरच्या साईडने एक रेंज आपल्याला असे आली दिसते. ठीक आहे. तर ह्या रेंजच्या वर जेव्हा मार्केट इथं कुठं ट्रेड करेल, इथं वर, तेव्हा आपण ह्या डायरेक्शनला वरच्या साईडला जाऊ शकतो. काय म्हणते? वरच्या साईडला जाऊ शकतो. ओके, एक लर्निंग पॉईंट ऍड करा. लर्निंग पॉईंट म्हणजे तुम्ही लिहू शकता, लिहून घ्या. ओके, लर्निंग पॉईंट काय आहे ती लिहून घ्या पहिल्यांदा. बघा, आता आपण काय करतोय की आता हा जो झोन आहे ना, साइडवेज झोन आहे म्हणतोय मी. ठीक आहे, हा जो झोन आहे तो साइडवेज झोन आहे. तुम्हाला असं वाटतंय का हा मार्केटला खूप टफ चाललंय? काय म्हणतोय? खूप टफ चाललंय. उद्याचा ॲनालिसिस करूया, पण त्याआधी थोडंसं लर्निंग बघा. आपल्याला इथं वाटतंय का, तुम्हाला थोडंसं वाटत असेल की हा लगा मार्केट खूप टफ चाललंय, असं वाटतंय का? वाटायचं रिझन असं आहे की मार्केट सध्या सॅडवेव आहे. काय म्हणतोय? सॅडवेव आहे. आपण आधी पास्टमध्ये मार्केटमध्ये आपण काय बघितलं? ट्रेंडिंग मार्केट बघितलं. काय म्हणतोय? ट्रेंडिंग मार्केटमध्ये कुणालाच प्रॉब्लेम येत नाही. काय म्हणतोय? ट्रेंडिंग मार्केट कुणालाच प्रॉब्लेम देत नाही. फक्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे सॅडवेव मार्केटमध्ये. ठीक आहे. आता इथे एक लर्निंग पॉईंट काय ते सांगतो बघा. आता बघा, लर्निंग पॉईंट असं आहे की आपण काय केलेलं असतं की ट्रेंडिंग मार्केट पाहिलेलं असतं. ओके, ट्रेंडिंग मार्केट आपण पाहिलंय. त्यानंतर इथं आपण काय केलं असतं की टार्गेट असतं का, टार्गेट कसं असतं? ही ट्रेंडिंग मार्केट आपण पाहिलं असतं. आणि ह्याच्यामध्ये आपण टार्गेट काय केले असतात? बिग घेतलेले असतात. काय म्हणतो? टार्गेट हे बिग घेतलेले असतात. पण नंतर जेव्हा साइडवे मार्केट येतं, तर ह्या साइडवे मार्केटमध्ये आपल्याला पहिली गोष्ट आपले सेटअपच चालत नाहीत. काय म्हणतोय? सेटअप जे असतात ना ते वर्क करत नाहीत. आणि जे टार्गेट मिळतात का आपल्याला, ह्या टार्गेटमध्ये जास्त करून तर आपले सगळ्यांचेच एस एल हिट होण्याचे चान्सेस असतात. एस एल हिट प्लस इथं काय होत असतं की बिग टार्गेट तर मिळतच नाही. काय म्हणतोय मी? बिग टार्गेट तर मिळतच नाही, उलट अपोजिट एस एल हिट होतात. मग इथं प्रॉब्लेम काय येतो? इथं प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आपलं सायकोलॉजी प्रॉब्लेम येते. इथं आपली सायकोलॉजीची प्रॉब्लेम येते. आता बघा, मार्केटचे जे ट्रेंड असतात, आपण त्या ट्रेंडची एक व्हिडिओ आणणारच आहे, तर त्यात मी मला एक्सप्लेन करेल चांगल्या भाषेमध्ये. तर बघा, जेव्हा साइडवे मार्केट नंतर कन्वर्ट होतं ते म्हणजे ट्रेंडिंग मार्केटमध्ये. काय म्हणतात? त्यातून नंतर आता ट्रेंडिंग मार्केटमध्ये कन्वर्ट होतं. कन्वर्ट झाल्यानंतर आपली सायकोलॉजी किंवा आपलं माइंडसेट असं झालेलं असतं की आपण काय करतो की बिग टार्गेट असतं ना, ते बिग टार्गेट आपण ट्रेंडिंग मार्केटमध्ये घेऊ शकत नाही. कारण की आपण साइडवे मार्केट पाहिलेलं असताना आपला माइंड काय झालेला असतो? आपला माइंड असं तयार झालेला असतो की आपल्याला साइडवे मार्केटमध्ये माइंड असं तयार होतो की आपण जास्त बिग टार्गेट पाहिलेले नसतात. काय म्हणतो? जास्त बिग टार्गेट पाहिलेले नसतात. आपण स्मॉल टार्गेटला एक्झिट झालेला असतो.
ठीक आहे. त्यामुळे आपला ट्रेंडिंग मार्केटमध्ये आपण बिग प्रॉफिट कमवू शकत नाही, कारण की हा नॅचरलच आहे. कारण की आपलं जी सायकोलॉजीवर इथं परिणाम झाला असतो ह्या साईडवेमध्ये, परत ट्रेंडिंगमध्ये सायकोलॉजीवर परिणाम होतात. ओके, हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल. थोडंसं शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. शॉर्टमध्ये सांगायचा अर्थ असा आहे की आपण ते जेव्हा ट्रेंडची व्हिडिओ येईल ना त्यावेळी ते आपण डिटेलमध्ये सांगणार आहे. शॉर्टमध्ये फक्त लक्षात ठेवा, जेव्हा साईडवे मार्केट असतं ना, साईडवे मार्केटमध्ये तेव्हा सायकोलॉजीचा प्रॉब्लेम येतो म्हणजे येतो. ठीक आहे. आणि आपले सेटअप जे असतात ना ते सेटअप वर्क करत नाही. त्यामुळं असं म्हणायचं नाही की अरे मागच्या वेळी मी प्रॉफिट चांगला कमवत होतो, आता का कमवत नाही. मार्केटच तसं आहे तर तुम्ही काय कमवणार आहे. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला साईडवे मार्केट जे असतं ना ते टफ जातं, ट्रेडिंग करताना ते टफ जातं. ओके, आता उद्यासाठी अनालिसिस करूया. बघा इथं आपल्याला एक ट्रेंड लाईन दिसते. ओके, ट्रेंड लाईन वरून आलेलं दिसते. जर उद्याच्याला मार्केट समजा इथं कुठं दिसते तर इथून नंतर मार्केट आपल्याला थोडंसं इथं प्राइस ॲक्शन करून ही ब्रेकआउट झालेला बघायला मिळेल. इथं साईडवे मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक रेजिस्टन्सला जो रेजिस्टन्स असतो ना त्याला मार्केट रिस्पेक्ट देतं. काय म्हणतोय, रिस्पेक्ट देत असतं. इथं आल्यानंतर मार्केट रिस्पेक्ट देईल, इथून खाली येईल, परत नंतर इथून वर गेलेलं पाहायला मिळेल. बिग टार्गेटची अपेक्षा ठेवू नका. जोपर्यंत मार्केट ह्या झोनमध्ये आहे, ह्या झोनमध्ये तोपर्यंत बिग टार्गेटची अपेक्षा ठेवू नका. समजून घ्या की मार्केट साईड वेव्ह आहे. ओके, साईड वेव्हवर लक्ष द्यायचं कारण हेच आहे की साईड वेव्ह मार्केटमध्ये आपली सायकोलॉजी खराब होते आणि टार्गेट तर मिळतच नाहीत. ह्याचा अर्थ असा आहे की मार्केटच टफ आहे. ओके, मार्केटच टफ आहे. ओके, आता अनालिसिस करताना आपण अजून एवढं सांगेल की जर मार्केटमध्ये आता ही ट्रेंड अनेक आलेली आहे, ह्याच्यावर कुठं मिळत असेल तर आपण बाईंगचा विचार करूया. हा रेजिस्टन्स तर आहे, मान्य आहे, पण इथं जर कुठं तुम्हाला बाईंगचा एंट्री मिळत असेल, कारण की हे एक ट्रेंड आहे, काय म्हणतोय, पॅटर्न आहे. बघा, असेंडिंग ट्रायंगलचं ब्रेकआउट होताना आपण ही एंट्री घेऊ शकतो आणि इथून नंतर हे जेवढं आहे ना हे एवढं टार्गेट लावू शकतो. ठीक आहे, हे टार्गेट लावून तुम्ही ट्रेलिंग करून बोथ साईड, लक्षात ठेवा बोथ साईडला, आता कारण की कळून चुकले, साईडवे मार्केट आहे, बोथ साईडला ट्रेलिंग करायला चालू करायचं. एंट्री घेतली, ट्रेलिंग करायचं, एसएल हिट झाला, एक्झिट करायचं. ओके, कारण की साईडवे मार्केट आहे. मी एवढंच सांगेल. आता उद्याच्याला निफ्टीमध्ये काय होतं ते चेक करू आपण, उद्याच्याला व्हिडिओ अपलोड करूया. ओके, बाय.